डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतर घोषणेला आज 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत। या निमित्तानं येवल्यातील मुक्तिबुती इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे। आज या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित राहतील। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। 13 ऑक्टोबर 1935 हा ऐतिहासिक दिन। या दिवशी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली। तीच ही पावनभूमी येवला ही आहे आणि या ठिकाणी आपण आता आहोत। या ठिकाणी आज 13 ऑक्टोबर रोजी देशभरातून लाखो भीम अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आता ही जी भूमी पाहताय मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ही ऐतिहासिक वास्तू देखील उभी राहिलेली आहे आणि अनेक भीम अनुयायी असतील, भंते असतील, भीम सैनिक असतील, या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं हे दाखल झालेले आहेत। कोणी पुण्याहून आलंय, कोणी मुंबईहून आलंय, अनेक देशभराच्या विविध कानाकोपऱ्यातून आलाय। हा जो स्तंभ आपण पाहतोय, हा स्तंभ या ठिकाणी उभं राहूनच बाबासाहेबांनी ही घोषणा केली होती आणि आज तो ऐतिहासिक दिवस आहे। लाखो भीम अनुयायी येवल्याच्या या पावनभूमीमध्ये आज दाखल झालेले आहे आणि दिवसभरात हे अभिवादन करणार। थोड्याच वेळात मंत्री छगन भुजबळ आणि इतर काही नेते देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे आणि लाखोंचा जनसागर भीमसागर या ठिकाणी आता लोटणार आहेत। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।